नमस्कार, तर स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा पण एकदा क्रिकेट चॅनलमध्ये. तर आता चालले आणि आम्ही चालले गणपती आणायला चालले आणि आज हरतालिका तर सगळी गणपती आणायला चालले आणि आपल्याला तिकडे जायला नाही भेटणार, म्हणून आपण गणपती आल्यावर शूट टाकू. तुम्हाला यांच्या आता फोन देऊन फायदा ना, काही पण करतील. तर कुठं चालले तुम्ही सांगा जरा. आम्ही गणपती आणायला चाललो. हा, आई मला नेत ना, म्हणून मी दाखवणार ना डायरेक्ट तुम्हाला आल्यावर. बँड पण आहेत ना, तर काही आता मज्जाच येणार. बँड बी नेत म्हणजे अख्खा दिवस फोन घेऊन जमणार ना. आता आमची मम्मी शिवा तर इथं हरतालिका म्हणून आहे बघा, अशा पालं फुलतात. काय बोलाल तुम्ही? शिवांची शिवायला काही येतच नाही. ते इथं आमचा बाबा उजरून तर जाऊ घरात बघू घरांचा. घरात पण अजून काहीच का झाला, इथं मखार बिखार काहीच ठेवली ना अजून. तर आता पूजा करायला येते तर काही सगळा आता ब्लॉग आपण नंतर बघू. सगळा ब्लॉग बघा तुम्ही, मजा येईल तुम्हाला. आणि आजच ना अजून 5 दिवस 10 दिवस जवळ तिथं डॉक्टरीन बघा. ते भेटू थोड्या वेळानं. ते रे मस्त गाईज म्हणा झाल्या बेलाचा पाला मला ना. तिथे त्याच्याबरोबर रेती भेटली तर रेती बी आणायची, पण मी ना आणणार भेटली तरी. कला हा दिसला. तर गाईज असं भारी वाटतं ना, जरा वाईब्स येतात वाईब्स. तर कुया बेलाचा पाला आवरेवरती माझा हात पोचता, तर मी इथं असतो करत त्यात पोचणार ना, चारायला लागल. परलं तर आवरा घेतले बस रे ना. आवरा हाईट नव्हती पोचत, हातच नव्हता पोचत, तरी घेतला कसा तरी. रेती भीती ना मी नेणार ना. बघवा त्याला कमी पडतं बस बोलताना बघा बघता बस का. नशीब आता बरं तुला कमी पडल. मला रेती दिसलीच नव्हतं. आज भेटेल कधी कुठं उतारचं काला नामा.
नाचायला मम्मी जाओ कर तू जय देवी हरतालिके पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप गलीते तप पंचाग्नी साधणे धूम्रपाने आजोबा तो गावान ये देखो आता शिवा पण
चालले हे पाऱ्याचं पण तुझ्या आई जाम दमलो आम्ही नाचून नाचून. आता करायला आता कोणचं देव नको यायला परत ना तर परत जायला लागेल. आता आम्ही शिवा देईल बघा फक्त रिॲक्शन बघा तुम्हाला दाखवतो आम्ही. कला मला पोऱ्याला ना ये पाचवीला गाई आता घेतल्या लारू वेरू बनवायला तुम्हाला दाखवता 4 वाजल्या. अख्खा दिवस असाच गेला असं आम्हाला पण ना. आमचा बाबा तुम्हाला माहितीच असेल ना हॉस्पिटल बंदच गौशात. बोल
पोरी बघा यांना 12 दिवस जेवायला नव्हता दिला. 2 पोरी बघा लई वरचान भेटलेल्या दोघी. परलेला पाय करायला तुझ्या मैत्रिणींच्या इकडं. यो बघा आमचा हिरो आलेला आहे. पिशवी चटणी पण आलाय का तू. अवतार कितीला 4ला मी लाडू बनवायला घेतलेलं ते आत्ता झाले 7 वाजता तरी अर्धा पीठ ठेवला तसाच. त्याचे मोमोज बनवता आता माना उपास त्यांना खायला. हेच आम्ही कांदा टाकायचा. कांदा बऱ्याच भाज्या असतात. गाजरीच्या आमच्या भाज्या नव्हत्या घरी यात घेतले. याच्यात सोयाबीन व्हेज बनवतात ना म्हणजे सोयाबीन आला लसूण पेस्ट. आता झाले याच्या भाज्या टाकायची मीठ टाकायचा सोया सॉस टाकायचा मीठ टाकायचा झालं. ते लाडू 4 वाजले वाजून याला बनवायला घेतले. आज नव्हतं ना असते पिठाला माल जात असा मालिश तरी झाली पिठाची. टाकू शकतो तुम्ही असलं तर नसलं तर अडकलं तरी चालेल. यानंच खायचं आम्हाला उपास. मी तिला उपास म्हणून ती तू म्हणजे आपल्या गावठी भाज्या शाकटाच्या दिसतं त्यांचं ना दिसतं आतमध्ये कटकतं त्या. हा व्हेज कोल्हापुरी पण चालेल. नाव टाकशील ना तू का. अरे तो ब्लॉग तिथं व्हिडिओ सोया सॉस 2. अरे तू बोलू नको नसते काही पण त्याच्यात तू फोन टाकशील तर तेल जरा नीट. ग्रीन चिली सॉस आणि ये शेजवान आधी बघूया वाचून कसं येतं. चित्र येतं. ये वीडियो बना रहे हैं ना. ये कुछ काम के लोग नहीं है. ये वीडियो बनाने के लिए काम करते. टाक ना शे नको याला वाचले तेच करायचं. फुकट वाट लागायचे ते मोमोजचे. नाही वाटले सोयाबीन आला वाटलंच मला लसूण आला सगळं कसं सगळं कसं वाटतं. आमचं किचन बघा गाई टाकलं तर सोयाबीन चांगलं लागतात फक्त ते चिकन जाऊन असंच बनवतात. त्याच्या आधी चिकन टाकायचं. त्यातले मखार बसवाला फटाफट करून येतात. आता माझा शेप बघा अजिबात चांगला नाही येणार. भारताचं नकाशे शेतान म्हणा दुसरं शेप ट्राय केलं करायला गेलो तर येत ना त्याला वेगळाच काही होतं.
मोमोज चिपकतात ना ते म्हणून ते शंकरपाळ्या मेहनत घ्यायला लागतं. जमले मी सकाळच्या नळाला पावडर बी नाही लावली. उपकार सांगतो. ही नाना पुस्तक पकला ते तारीफ करा माझी तारीफ कर. जाम भारी दिले ना. ये छाप ये नंतर याला घेतला ना येऊन नंतर म्हणायला ना ना काहीच केलं नाही. काहीच धावातल्या यांचे झाले तो मखार बनवतात. अख्खी रात्र ते मखारीला घालणार आता येतले बनवायला. तरी बरेच झाले जीव चालले ते बिग बॉस मध्ये. त्यांच्या मागे लागून काही होणार ना. बघ दाखवतो तुम्हाला. असायला पाहिजे आणि ही मुलगी खूपच अग्रेसिव्ह आहे. आय मीन आय कांट टेल यू किती अग्रेसिव्ह आहे. आणि त्यामुळे मला बिग बॉस असं वाटतं की अंकिता हीच ती मुलगी जिची मी गोष्ट करत होती ती कॅप्टन बनण्यासाठी पात्र नाही आहे. तरी चालत तिकडे बघा तुम्ही सगळा मकार बिकार लवले तर तुम्हाला असं दाखवलं ना. कारण मी ते पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनच. तर अजून पण देव सजवत आणि 1:30 वाजले तरी. तर भेटू अशात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आपलं व्लॉग बघायला विसरू नका. आईस वाजले 5. मम्मी दारू मारते. सगळं झोपलेलं चेहरा दाखवेल तुम्हाला मी. त्याच्या आधी बाप्पा बघा. चेहरा अजून सगळं आतमध्ये ऑनलाईन गाईच कल्याणच्या जास्त नाही भेटले. औषध यावेळी कालोख केले. इकडं कालोख सगळीकडे कालोख कालोख. चमकत घरात असं काय नाही. पंखा ग पंख चालूच आहेत फक्त कमी केले. मला थंडी वाजत. चला झोपायला चला.